शेतकरी मित्रांनो, माझं नाव आदित्य सुभाष वंजारी आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आधुनिक खेतीबाडी या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण यूट्यूबवरती फर्स्ट टाईम व्हिडिओ बनवत आहे. तर मग आता तुमच्या मनामध्ये काही शंका असतील की मग तू यूट्यूबवरती व्हिडिओ तर बनवत आहे, तर मग तू कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो, यासाठी तुम्ही व्हिडिओ हा पूर्ण पहा, व्हिडिओमध्ये स्किप करू नका. चला मित्रांनो, आपण वळूया आपल्या मेन टॉपिककडे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्हाला शेळीपालन झालं, गायपालन झालं, म्हैसपालन झालं, कुक्कुटपालन झालं, आणखी रेशीम उद्योग झाला, वरापालन झालं, यासारखे उद्योग तुम्हाला आपल्या या चॅनलवरती पाहायला भेटणार आहे मित्रांनो. म्हणजे की काय आहे की आपण आता 2-4 दिवसाआधी एक आपण सोशल मीडियावरती आपण एक व्हिडिओ बघितला होता. तर त्यात आपल्याला असं समजलं की कुठेतरी 17% मुलं असे आहे की त्यांना म्हणजे जॉब आहे आणि 83% मुलं असे आहे की त्यांना कुठेतरी रोजगार नाही आहे. म्हणजे काय आहे की त्यांच्याकडे डिग्री आणि डिप्लोमे तर आहे, म्हणजे त्यांचं कुठंतरी 12वी नंतरचं शिक्षणही पूर्ण झालं आहे, पण म्हणजे त्यांना जॉब नाही आहे आणि त्यांना रोजगार नाही आहे. तर मग आपले असे जे तरुण आहे की त्यांना रोजगार नाही आहे, तर मग ते काय करतात की म्हणजे व्यवसायामध्ये याचे प्रयत्न करतात. म्हणजे ते व्यवसाय, आता त्यांना जॉब तर नाही आहे, म्हणजे कुठेतरी रोजगार नाही आहे, तर मग ते व्यवसायाकडे वळतात. तर मग ते व्यवसाय करतात, पण काय होतं की कुठंतरी आपल्याला म्हणजे यामधली माहिती नसल्याकारणाने आपण कुठंतरी फसण्याचे चान्सेस जे आपले जास्त असतात. म्हणजे की काय होतं मित्रांनो की आपल्याला म्हणजे प्रामुख्याने हेच माहिती नाही राहत की आपण आता जे आपण ते 3-4 तुम्हाला व्यवसाय सांगितले की ज्यावरती आपले व्हिडिओ येणार आहे, तर त्यापैकी एक तो कोणताही व्यवसाय समजा निवडतो. पण काय होतं की त्यांना म्हणजे हेच माहिती नाही राहत की आपण म्हणजे जनावरांना चारा किती दिला पाहिजे, म्हणजे हिरवा चारा किती दिला पाहिजे, ओला चारा किती दिला पाहिजे, म्हणजे मिनरल मिक्सचर किती दिलं पाहिजे, आणि तेल किती दिलं पाहिजे, गूळ किती दिला पाहिजे, सोडा किती दिला पाहिजे, म्हणजे चाऱ्यामध्ये मीठ किती दिलं पाहिजे. म्हणजे हे असं अधुरं नॉलेज असतं मित्रांनो. आणि मग काय करतो आपला तरुण जो असतो तो व्यवसाय तर करतो, पण कुठेतरी त्यांना म्हणजे हे कळत नाही की म्हणजे त्यांना जातीसुद्धा समजत नाही. आणि म्हणजे की काय होतं की आता आपल्या शेतात जे आहे पिकते आपण तेच पिकवतो ना, पण काय होतं आहे की कुठंतरी म्हणजे आपला तरुण जो आहे तो म्हणजे दुसऱ्या फार्मवरती जाणार, म्हणजे इतर फार्मवरती फिरणार आणि मग तो बघणार की नाही त्यांच्याकडे तर समजा वेगळं ब्रीड आहे. पण आपण काय केलं पाहिजे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणतं ब्रीड चालते. तर आता सपोज आता मी एक म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला की आता विषय निघाला आहे. तर कसं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो शेळीपालनमध्ये सुद्धा अनेक जाती आहे की म्हणजे त्यात फर्स्ट नंबरला उस्मानाबादी येतं, नंतर बिटल येतं, आणि शिरोई येतं, सोजत येतं, सानेन येतं, आणखी तुमचं जमनापरी आहे, बोर जात आहे. पण काय होतं मित्रांनो की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणती जात चालते हो. तर काय की कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मित्रांनो कटिंग मार्केट जास्त आहे. तर मग आपण कटिंग मार्केटवरती काम केलं पाहिजे. तर मग आपल्या युवकांना हेच समजत नाही की आपण म्हणजे जात कोणची निवडली पाहिजे. तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण आपण हेच सांगायचे प्रयत्न करू आणि हेच व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करू की म्हणजे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला फर्स्ट नंबरला झालं म्हणजे उस्मानाबादी, आणि त्यानंतर आपण बिटल, म्हणजे यावरती आपले व्हिडिओ थोडे जास्त येणार. इतर जातीवरती पण येणार, पण यावरती आपले व्हिडिओ जास्त येणार. आणि काय मित्रांनो, सेकंड नंबरला येतं तुमचं गायपालन, म्हैसपालन. म्हणजे काय यामध्ये सुद्धा अनेक जाती आहे. म्हणजे गायीमध्ये पाहायला गेलं तर याचप आहे, साईवाल आहे, राठी आहे, गीर आहे. म्हशीमध्ये जरी पाहायला गेलं मित्रांनो तर म्हशीमध्ये सुद्धा अनेक जाती आहे. म्हणजे मुर्रा झालं, जाफराबादी झालं, नीली रावी झालं, मैसाना झालं, आणखी तुमचे ते पंढरपुरी झाले. म्हणजे अशा अनेक जाती आहे मित्रांनो. पण आपण कोणत्या जातीवरती व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो, आपण 2 जाती, म्हणजे कसं आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या 2 जाती ज्या आहे ना त्या प्रामुख्याने म्हणजे जास्त पाहायला मिळतात. म्हणजे त्या उद्योगासाठी त्या बेस्ट आहे असे आपले जे उद्योजक आहे ते म्हणतात. म्हणजे 2 जाती कोणत्या हो. तर फर्स्ट नंबरला येतं मित्रांनो तुमचं मुर्रा झालं, त्यानंतर जाफराबादी झालं. या 2 चॅनलवर म्हणजे या जे 2 जाती आहे त्यावरती आपले व्हिडिओ जास्त येणार. आणि मित्रांनो त्यानंतर आपले तुम्ही बघू शकता आपलं कुक्कुटपालन आहे मित्रांनो. 8,000 पक्ष्याचं कुक्कुटपालन आहे. म्हणजे यात तर म्हणजे तुम्ही आपला नादच करायचा नाही. म्हणजे यात सरळ सांगायला गेलं तर पायव्यापासनं तर आपल्याला लिफ्टिंगपर्यंत यातली माहिती आहे. आणि यात पण मित्रांनो अनेक जाती आहे. म्हणजे जसं सपोज हे आपल्याकडे तर बॉयलर आहे, आणि सेकंड नंबरला येतं तुमचं लेअर, त्यानंतर येतं मित्रांनो गावरान, आणि त्यानंतर येतं मित्रांनो डीपी क्रॉस. म्हणजे काय की पॅरोट वगैरे, म्हणजे अशा अनेक जाती आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या 2 जाती चालतात, 3 जाती चालतात आपल्या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे फर्स्ट नंबरला बॉयलरमध्ये जास्त आहे, आणि त्यानंतर आहे मित्रांनो घरोघरी जे आपण पाहतो म्हणजे की गावरान, म्हणजे जुन्या
म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये म्हणजे गावरान हे घरोघरी आहे. आणि त्यानंतर मित्रांनो येतो लेअर, म्हणजे आपले लेअरवरती पण आपण बरेच व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो हा झाला आपला फर्स्ट व्हिडिओ. म्हणजे आपण तुम्हाला या माध्यमातून सांगितलं एक व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे आपलं व्हिडिओ बनण्याचं कारणच हे होतं की आपण म्हणजे आपण व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे, तुम्हाला माहिती काय देणार आहे. तर मित्रांनो हा झाला आपला फर्स्ट व्हिडिओ. तर मित्रांनो आता सेकंड व्हिडिओमध्ये काय येणार आहे की मित्रांनो आता तुम्ही बघू शकता की आपल्या मालाला भाव नाही आहे. म्हणजे 2 वर्ष झाले तर आपल्या म्हणजे शेतीमालाला भाव नाही. म्हणजे माझ्या घरी सांगायला गेलं तर माझं स्वतःचं सोयाबीन आहे, म्हणजे 230 क्विंटल प्लस सोयाबीन आहे आपल्याकडे. म्हणजे 40-45 क्विंटल कापूस आहे. आणि मागच्या वर्षी तूर विकली आपण, म्हणजे भाव होता म्हणून. या वर्षीची तूर आहे, भाव आहे पण विकली नाही. आणि गहू आहे मित्रांनो, चणा आहे. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की आपल्याला म्हणजे माझ्याकडे असा एक व्हिडिओ आहे की म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे 200 म्हणजे 100 ते 200 रुपये हे क्विंटल मागं आपल्याला फायदा मिळणार मित्रांनो. तर मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगा. आणि व्हिडिओ जरी आवडला असेल मित्रांनो तर एक व्हिडिओला लाईक करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहण्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. तर चला मित्रांनो, चालेल, टेक केअर, बाय बाय. भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर चालते मित्रांनो.